समजा तुम्ही एखाद्या धार्मिक मिरवणुकीत आहात, हजारो लोक एकत्र आले आहेत, कोणीतरी येतं आणि सांगतं घ्या हे पेन किलर. मिरवणुकीत चालून थकला असाल तर बरं वाटेल, तुम्ही विश्वासाने घेता. पण ती गोळी घेतल्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला उलट्या सुरू होतात, पोटात असह्य कळा येतात. तेव्हा तुम्हाला समजतं की पेन किलर नव्हत्या. मुंबईत शुक्रवारी रात्री नेमकं असंच घडलं. भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीत एका माणसानं हजारो लोकांमध्ये विषारी कॅप्सूल्स वाटल्या. कोणाला संशय आला नाही, पण पोलिसांच्या एका निर्णायक हस्तक्षेपामुळे हजारो जीव वाचले. नेमकं काय घडलं त्या मोहरमच्या मिरवणुकीत, त्या कॅप्सूलमध्ये नेमकं काय होतं आणि पोलिसांनी त्या आरोपीला कसं पकडलं, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. शुक्रवार 27 जून रोजी देशभरात मोहरमच्या मिरवणुका सुरू होत्या. मुंबईतही दक्षिण मुंबईत मोहरमची भव्य मिरवणूक आयोजित होती. डोंगरी परिसरातल्या नूरबाग येथून ही मिरवणूक निघाली. रे रोडवरील रहमताबाद दफनभूमीपर्यंत जाणार होती. हाँगकाँग ब्रिज आणि भायखळा परिसरातून मार्ग होता. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. मोहरमच्या या दिवशी अनेक शिया समाजाचे लोक कामा म्हणजेच अंगावर घाव घालण्याची कठोर शोकधर्मी विधी करतात. हे शारीरिकदृष्ट्या कठीण असल्यामुळे लोक थकलेले असतात, त्यांना वेदना होतात. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पण त्या रात्री एक माणूस या गर्दीत आपला एक वेगळाच हेतू घेऊन उतरला होता. मिरवणूक सुरू असताना बंदोबस्तात असलेल्या पोलिसांच्या नजरेस एक संशयास्पद व्यक्ती आली. तो एका ठिकाणी उभा राहून मिरवणुकीतल्या लोकांना कसल्या तरी कॅप्सूल वाटत होता. लोकांना तो सांगत होता की या पेन किलर आहेत, मिरवणुकीत थकलेल्या शरीराला आराम मिळेल, इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विनामूल्य वाटत होता. थकलेल्या भाविकांनी मागचा पुढचा विचार न करता त्या कॅप्सूल घेतल्या. आपल्याला कोण मोफत गोळ्या देतंय, कशाला संशय घ्यायचा असं वाटणं स्वाभाविकच असतं. पण पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. परवानगीशिवाय मिरवणुकीत गोळ्या वाटणं हे नियमाच्या विरोधात होतं. पोलिसांनी त्याला थांबवलं, चौकशी केली आणि त्याच्याकडून गोळ्यांचा साठा तत्काळ जप्त केला. त्याचा आधार कार्ड, मोबाईल, पासपोर्ट जप्त करून त्याची ओळख तपासण्यास सुरुवात झाली. तो होता फयाज निसार हुसेन प्रेमजी, वय वर्ष 39, पुण्याच्या विमाननगर परिसरातील रहिवासी असून BBA पदवीधर आहे. मध्यरात्रीनंतर मात्र परिस्थिती अधिक गंभीर झाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही लोकांना अचानक उलट्या, मळमळ, डोकेदुखी आणि पोटात वेदना होऊ लागल्या. हळूहळू लक्षात आलं की ज्यांनी त्या कॅप्सूल घेतल्या त्यांनाच हा त्रास होतोय. माध्यमांनुसार किमान 11 जणांना त्रास झाला. पहाटे 4 वाजता सलमान सय्यद नावाच्या एका व्यक्तीनं भायखळा पोलीस ठाण्यात मेडिको लिगल केस म्हणजे MLC दाखल केली. आता पोलिसांनी तपासात वेग घेतला. तांत्रिक माहिती आणि मोबाईल ट्रेसिंगच्या आधारे फयाजला त्याच्या डोंगरी परिसरातील भाड्याच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या खोलीची झडती घेतली तेव्हा जे सापडलं ते शॉकिंग होतं. फयाजच्या खोलीत पोलिसांना तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड सापडलं. हे उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत विषारी रसायन आहे. एवढंच नाही, त्याने आधीच भरलेल्या 14,900 विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. तपासात समोर आलं की फयाज मुंबईत येण्याच्या किमान 15 दिवस आधीपासूनच डोंगरीतल्या भाड्याच्या खोलीत एक छोटीशी प्रयोगशाळाच उभारली होती. ऑनलाईन ऑर्डर करून त्याने 30,000 रिकाम्या कॅप्सूल, 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवलं होतं. प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम विषाचं मिश्रण भरत होता. त्याला एकूण 30,000 कॅप्सूल तयार करायच्या होत्या, पण अटक होण्यापूर्वी त्यानं 14,900 भरल्या होत्या. झिंक फॉस्फाईड पोटात गेलं की पोटात फॉस्फिन हा अत्यंत विषारू वायू तयार होतो. हा वायू वेगाने रक्तात शोषला जातो. यामुळे यकृत, किडनी, हृदय अशा अनेक अवयवांवर घातक परिणाम होतो. गंभीर प्रकरणामध्ये ऑर्गन फेल्युअर होऊ शकतो आणि मृत्यू ओढवू शकतो. म्हणजे ज्यानं एखादी कॅप्सूल घेतली असली त्याला जीव धोक्यात येणं नक्की होतं. तपास उपयुक्त जयंत मीना यांनी माध्यमांना सांगितलं की फयाजचा हेतू ठराविक लोकांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवण्याचा होता असं दिसतं. फयाजला शनिवारी कोर्टात हजर केलं आणि त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 110 आणि 123 अंतर्गत हत्येचा प्रयत्न आणि विषारी पदार्थ देण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. फयाजच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याने इराण आणि इराकला एकट्या गेल्या वर्षात किमान 19 वेळा प्रवास केल्याचं पासपोर्टवरून स्पष्ट होतंय. त्याची आई आणि बहीण इराणमध्ये असून बहीण तिथे डॉक्टर आहे.
पण एवढ्या वेळा परदेश दौरे हे तपास यंत्रणाला संशयाच्या भोऱ्यात ढकलत आहेत. मुंबई पोलिसांबरोबरच एटीएस म्हणजे दहशतवादी विरोधी पथक आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही या प्रकरणात उतरले आहेत. दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, हे एकट्यानं केलेलं लोन वुल्फ ऍक्टचं प्रकरण आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. डीसीपी जयंत मीना याने सांगितलं की दहशतवादी दृष्टिकोनातून तपास सुरू आहे, पण आता निश्चित सांगणं घाईचं होईल. गोळ्या खाल्ल्यामुळे त्रास झालेल्या 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. 30,000 विषारी कॅप्सूल्स, 50 किलो झिंक फॉस्फाईड, 15 दिवस एका खोलीत बसून शांतपणे तयार केलेलं विष, हे सगळं एका माणसानं एकट्यानं केलं. याचा हेतू काय होता, मागे कोण होतं, हे सगळं अजून स्पष्ट नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की पोलीस सतर्क नसते तर त्या रात्री मुंबईत काय घडलं असतं याची कल्पना करून अंगावर काटा येतं. फयाज प्रेमजी एकटा होता की त्यामागं एखादी मोठी यंत्रणा होती, याचं उत्तर पोलिसांच्या तपासातून समोर येईल. पण एक प्रश्न आहे, आपण जेव्हा हजारोच्या गर्दीत असतो तेव्हा आपण खरोखरच किती सुरक्षित वाटतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.